देवाच्या दारातही सुरक्षित नव्हती ती. अक्षता म्हात्रे प्रकरण. महाराष्ट्र हादरवणारी घटना. नमस्कार मित्रांनो, कल्पना करा, रात्रीची वेळ आहे. सभोवताली दाट जंगल. दूरवर शहरातील दिवे दिसत आहेत, पण त्या प्रकाशाचा एक किरणही या ठिकाणी पोचत नाही. पूर्ण परिसरात भयान शांतता. फक्त वाऱ्याची सलसल आणि रातकिड्यांचा आवाज. अशाच एका रात्री 6 जुलै 2024 रोजी एका तरुणीच्या आयुष्यात अशी घटना घडल्याचा आरोप आहे की ती ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. ही फक्त एका मुलीची कहाणी नाही, तर समाजाला अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते म्हणजे मुंबईजवळील शिलपाटा परिसरातील गोल गणेश मंदिर. बाहेरून पाहिल्यावर हे ठिकाण शांत, निसर्गरम्य आणि धार्मिक वाटते, पण माध्यमांतील वृत्तानुसार याच परिसरात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरवला होता. घरातील वाद आणि एक चुकीचा निर्णय. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार बेलापूर येथील अक्षता म्हात्रे नावाची तरुणी घरातील वादानंतर घराबाहेर पडली. त्या क्षणी तिच्या मनात काय सुरू असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. कदाचित तिला काही दिवस शांततेत राहायचं असेल, कदाचित तिला कुणाचा आधार हवा असेल, आणि म्हणूनच तिने देवाच्या दारात आश्रय शोधला. कारण संकटात असलेला प्रत्येक माणूस सर्वप्रथम देवाकडे धाव घेतो. पण पुढे काय घडले? माध्यमांतील वृत्तांनुसार आणि पोलीस तपासानुसार मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी तिचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. त्यांनी तिला पहिले गोड गोड बोलून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर तिला गुंगीचे औषध देण्यात आले व मग त्यातील एकाने तिला रूममध्ये नेले व तिचे सर्व कपडे काढले व तिच्यासोबत अत्याचार केला. दुसरा व तिसरा व्यक्ती ते पाहत होता. नंतर ते सुद्धा आले आणि तिघांनीही तिच्यासोबत नको ते केले. त्यांनी तिच्यासोबत रात्रभर बारीबारीने अत्याचार केला व ते लोक जेव्हा घाबरले की आता या गोष्टीची माहिती सर्वांना होईल, तर मग त्यांनी तिची हत्या करून मृतदेह जंगलात फेकला. काही दिवसांनी तिचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. या बातमीने अनेकांच्या मनात संताप निर्माण झाला, कारण ही घटना रस्त्यावर किंवा एखाद्या निर्जन इमारतीत नव्हे, तर देवस्थान परिसरात घडल्याचा आरोप होता. अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे, मात्र आजही अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न कायम आहे. अशा निर्जन धार्मिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? मंदिर परिसरात कोण राहते आणि त्याची जबाबदारी कोणाची? महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पीडितेला न्याय कधी मिळणार? समाजासाठी संदेश. ही कथा कोणत्याही धर्म, समाज किंवा समुदायाविरोधात नाही. ही कथा आहे एका मुलीच्या सुरक्षिततेची. ही कथा आहे न्यायासाठी सुरू असलेल्या संघर्षाची. जर एखादी महिला संकटात देवाच्या दारात आली आणि तिला तिथे असुरक्षित वाटले, तर हा विचार प्रत्येकाने गंभीरपणे करायला हवा. शेवट. ह्या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होईल. कायद्यानुसार प्रत्येक आरोपी दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानला जातो. पण एक गोष्ट निश्चित आहे, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाज, प्रशासन आणि आपण सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की प्रत्येक मुलीला सुरक्षित आयुष्य आणि वेळेवर न्याय मिळायला हवा, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी आहे सचिन पोपे आणि तुम्ही पाहत आहात सचिन पोपे क्राईम टॉक्स. धन्यवाद मित्रांनो.